हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांच्या विश्वासाचा सौदा केला असा आरोप समरजित घाटगे यांनी केलाय। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांच्या कोपरखैरणे पोलिसांनी मुसक्या असून तब्बल 14 लाखांची घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई आणि उपनगरात झालेल्या पावसामुळे एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे। उघड्या नाल्यात पडून पवईतील महिलेचा मृत्यू झाला असून प्रशासनाकडून अजूनही घटनेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार महिलेच्या कुटुंबियांकडून केली जाते। प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव आज नांदेड दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन कपिल देव यांनी शेतकऱ्यांना केले। मालवण पुतळा प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनी उपोषण स्थगित केलं असून जरांगेंनी अंतरवालीत पुन्हा उपोषण केल्यास आम्ही देखील पुन्हा इथेच उपोषण सुरू करू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। भंडारा येथे भ्रष्टाचारी कंत्राटदार त्याचबरोबर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येते। सतरंजी उचलणारे कार्यकर्ते या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। बेजबाबदारपणे वक्तव्य करणारा संजय राऊतांना कोर्टाने दोषी ठरवलं त्याचं आम्ही स्वागत करतो असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केलंय। आज भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या वतीने उसाला 3200 रुपये भाव मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आलाय। पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळत नसल्याची 12 बलुतेदार सेवा संघाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येते। बदलापूर प्रकरणात शाळा संचालक अजूनही फरार आहे, त्याला कधी पकडणार असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय। बुलढाणा विधानसभेसाठी काँग्रेस राज्य उपाध्यक्ष संजय राठोड यांनी दावा केलाय। तर खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा पुढे ढकलला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली। संजय राऊत प्रकरणावरून अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं, यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचा असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असून सध्या मनोज जरांगे हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत। रखडलेल्या पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम आंदोलन केलंय। मेट्रो आज सुरू केली नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करणार असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी दिलाय। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना देखील संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अक्षय शिंदेचे वकील अमित कटानवरे यांनी केली आहे। मुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती दौऱ्यावर आले असताना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे आयोजन भवन येथे आंदोलन सुरू होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहरातील 200 घाटांच्या सुसज्ज जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचं ठिकाण बदलण्याची शक्यता असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू असल्याची माहिती दिली जाते।